चला बा, सकाळी सकाळी खूप इच्छा होऊन राहिली होती आमची पोहाची. मग मयंक भाऊ म्हणे चला म्हणे पोहायला जाऊ म्हणे. मग अंकुशले फोन लावला, अंकुश काही येत नाही होता. मयंक लयच विचारात येऊन पडला. तर आला अंकुश ह्या कमलेशच्या भासाले घेऊन. मग अंकुश म्हणे जाऊ म्हणे थोड्या वेळानं म्हणे, पण आपण पहिले वावरात जाऊ म्हणे. पंप बंद करून देऊ म्हणे पूर्ण, काय जे काही आहे ते म्हणे. पण या कमल्याचा भासाले पहिले घरी नेऊन द्यायचं होतं. त्याला आणलं बा घरी. जसं त्याला खाली ठेवलं, जो लागला तो आमच्या मागं, काही विचारू नका. लयच मागं लागला, रडून बी राहिला होता तो. म्हणे मी बी येतो म्हणे नदीले. आता नदीवर म्हणे, आता नदीवर त्याला नेऊ कसं. पहिले आम्हाला वावरात जायचं होतं ना. वावरात चाललो बा तिघही जण. आम्ही तिघही जण वावरात मस्त गेलो. तिकडे पाहिलं पंप बंद भेटला. 2-3 मित्र भेटले तर रस्त्यानं. वावराचा रस्ता तर असा होता अंकुशच्या का बापा काय सांगू तुम्हाला. गेलो वावरात, तिकडे लावली मस्त गाडी, लावली 1 नंबरमध्ये. चाललो मग तिघही जण मस्त 1 नंबर आरामातपणे. अंकुश म्हणे मी पंप फटकन बंद करतो म्हणे, खालच्या पट्टीत पाणी लावतो म्हणे. जातो म्हणे. हे बा पाणी असं चालू होतं, फक्त बंद करून नदीवर आम्हाला जायचं होतं पोहाले. नांदच मोठा बेकार आहे ना पोहाचा. पोहाचं म्हटलं म्हणजे वावरातले कामं पुरे बंद. मोठं बेकार विषय. हे पहा विहीर अंकुशची अशी खोल आहे. मग अंकुश तिकडे पाणी लावायला गेला, पाणी बंद करायला. मयंक म्हणे मी बंद करून देतो म्हणे, ऑटो सूज हे करून म्हणे. बंद केलं अंकुशनं पुरं, मयंक भाऊ. मग आता आम्ही निघालो. मग केसरी म्हणे मी बी चालतो म्हणे. केसरीला बसवला गाडीवर, एकाच गाडीवर 4 जण डायरेक्टमध्ये. काय करता, ह्या आला हे मग खेरगावचा डॅम 1 नंबरमध्ये. पहा ना कसं पाणी आहे, भरभर भरभर भरभर. पहा कसं पाणी आहे तिथं. भाऊ एकटा सुसाईड करायची इच्छा होत होती. पहा पाणी कसं आहे. हे बाय, आम्ही आता तिघाही जणांना असं वाटून आलो होतं कधी कपडे काढून कधी नाही. तिघाही जणांना मस्त तिघाही जणांना असे कपडे काढले 1 नंबरमध्ये. आणि धड ह्या पाण्यात कूदला. पहिले मयंक कूदला, मग मी कूदतो आता. हे बा गप्प कर हॅट चाला. पाणी तिथं कमसे कम 20 फूट आहे भाऊ, 20 फूट. हां हे बा कसा फिल्टर लावून कसं गोरं दिसून आलो मी पाण्यामध्ये. पहा ना कसा 1 नंबर. चाला बा चालतो मग आता.